बाबा, काय चाललंय? बाबा, मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. काय चाललंय? रेवा, रेवा, ए रेवा, इथं आहेस वय पोरी? अगं मनपसंती वाट बघते तुझी. चल चल चल. आजी एक मिनिट, मला कळायलाच हवं इथे काय चाललंय ते. सांगताय ना बाबा? अगं रेवा, आपण ते मागवून बोलूया ना. तू आधी चल बघू. आजी, आतापर्यंत तुम्ही सांगाल तसंच वागत आलीये मी. या लग्नाला सुद्धा तयार झाले, कारण माझ्या लहानपणी तुम्ही शब्द दिला होता. पण माझी एकच अट होती, या लग्नात कुठल्याही प्रकारचा हुंडा दिला किंवा घेतला जाणार नाही. आणि याचंच उत्तर हवंय मला. बाबा प्लीज प्लीज, खरं काय ते सांगा. आजी, तुला शपथ आहे माझी, प्लीज मला खरं काय ते सांग. या लग्नात हुंड्याचा व्यवहार होतोय ना? हे बघ पोरी, तू समजतेस तसं काही नाही. आम्ही तसली माणसं नाही जी मुलीकडच्याकडून वाटेल तसे पैसे उकळतील, त्यांना फसवतील. हे फक्त नाही आहात ना तुम्ही तसे? मग करून दाखवा ना तसं. नका घेऊ हुंडा. रेवा, बाबा, मी आजच्या काळातली मुलगी आहे, शिकली आहे, आर्किटेक्ट झाली आहे. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत जर असले प्रकार घडत असतील तर मला ते अजिबात सहन होणार नाही. तुम्ही असा विचारच कसा केला तो माझ्याबद्दल? अगं पोरी, येडी आहेस का तू? हुंडा नाही ती हो, स्त्रीधन असतंय ती. हा, आणि रिवाजच आहे ना तसा पिढ्यानपिढ्यांचा. आणि हे बघ, अगं कित्येक वर्षापासून ही परंपरा चालू आहे, ती मोडायची वय. कुठल्या परंपरेविषयी बोलतेस आजी? कोणी सुरू केल्या त्या रूढी आणि परंपरा? आणि नेहमी अशाच रूढी परंपरा का चालू राहतात, ज्या समाजाचा जीव घेतात?